नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशा आमरसाची रेसिपी आहे। खूप सोपी आणि मस्त झटपट अशी आमरसाची रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता आपण झटपट आमरसाची रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 4 आंबे घेतले आहेत, मस्तपैकी पिकलेले आहेत ते। आता मी 2 पद्धतीने ह्याचा गर कसा काढायचा ते तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण याचं देठ काढून घ्यायचं आहे व त्यातील चीक काढून घ्यायचा आहे। ही पहिली पद्धत आहे। तुम्ही आंब्याला सर्व बाजूने प्रेस करून त्याला मऊ करून घ्या, जेणेकरून त्याचा सगळा पल्प आपण काढू शकू। अशा पद्धतीने हे पहा मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आता दुसरी पद्धत, आपण आहे का नाही, आंबा तसाच घ्यायचा आहे आणि त्याची सर्व बाजूने पातळ अशी साल काढून घ्यायची आहे। दोन्ही प्रोसेस एकसारख्याच आहेत, काही हरकत नाही, पण सेकंडवाला मेथड खूप उपयोगी पडतो आणि लवकर होतात। अशा पद्धतीने मी सर्व आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता आपण हा जो आंबा आहे त्याचे सर्व बाजूने गर काढून घ्यायचा आहे, पूर्णपणे गर काढायचा आहे सुरीच्या सहाय्याने। अशा पद्धतीने हे पहा मंडळी, आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण। साली काढलेल्या आंब्याच्या फोडी काढून घेतल्या की जो आपण आंबा सर्व बाजून प्रेस केलेला होता त्याला अशा पद्धतीने आपण त्याचा सर्व गर काढून घ्यायचा। पहिले अशाच पद्धतीने आमरस करत होते। आता सर्व काढलेला गर तुम्ही एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे, सोबत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा इलायची, पाऊण वाटी साखर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार, म्हणजे गोड जितकं आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखर यामध्ये घालायची आहे आणि मिक्सरमध्ये एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे आंब्याचा गर होता तो पूर्णपणे बारीक होईल। अशा पद्धतीने हे पहा मंडळी, किती मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये कच्चंच दूध डायरेक्ट घालायचं आहे, थंड। खूप छान अशी चव येते ह्याने आमरसाला, मस्तच। आता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, मस्त असं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही ज्यूसच्या भांड्यातच हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून खूप छान असं त्याला थिकनेस येतो। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। 4 आंब्याने इथे 1 ते 1.5 लिटर आमरस तयार होतो। ह्यामध्ये इथे मला पूर्ण अर्धा लिटर दूध लागलेलं नाहीये, मला इथे 300 ते 350 मिलीच दूध घातलेलं आहे मी इथे। पण दूध नेहमी कच्चंच घाला, जेणेकरून आमरसाला खूप छान अशी चव येते। तर मंडळी, तयार आहे आपला झटपट आमरस। हे पहा मंडळी, मस्तच आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी। चला तर मग मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा।